जे आहे ते आपल्याला स्वर्गीय काळूबापू केणी यांच्या स्मरणार्थ करसन केणी यांच्याकडून आपल्याला मिळाली आहे. त्यानंतर केणी सिटीचे आमचे वैभव शेठ केणी यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून कूलर आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर बॅट्समन बॉलर आणि फिल्डरसाठी जे आपण ट्रॉफीज पाहतो ते योगदान जे आहे ते स्वर्गीय पार्थ उमेश जलवी मुरवी यांच्या स्मरणार्थ राजेशजी केणी यांच्याकडून आपल्याला मिळालं आहे. त्यांचं आपण स्वागत करू. तसेच या स्पर्धेसाठी लागलेले सगळे जे चेंडू आहेत ते प्रतापजी पाटील यांच्याकडून मिळालं आहे. मंचावरती आगमन झालेलं आहे रमेशजी केणी साहेबांचं. त्यांना विनंती आहे की यायचं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आमचे अतिथीगण आहेत या स्पर्धेचे आमचे मुख्य मान्यवर आहेत. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपण येऊन आपली जागा जी ती घ्यायची आणि आसन ग्रहण करायचं. आपलं स्वागत आहे. सामनावीसाठी लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत ते स्वर्गीय त्रिंबक पदू केणी यांच्या स्मरणार्थ विशाल शेठ केणी आणि तेजस दादा केणी यांच्याकडून या स्पर्धेसाठी दिल्यात. या सगळ्या देणगीदार दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करू. ते म्हणतात ना, हिरव्या पिवल्या मालावरून हिरवी पिवली शाळ घ्यावी, सह्याद्रीच्या गड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माल घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. जरूर आमच्यामध्ये ती दायित्वाची भूमिका जरूर येऊ दे. स्वामी त्यांनाही येथून या योगदानासाठी शुभेच्छा देऊ. आणि त्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय डावाची सुरुवात होतीये. चला स्पीड अप करायची विनंती आहे. थोडंसं फास्ट आपण जलद गतीने खेळायचं आहे. डावाला सुरुवात होतीये. मॅच नंबर 3. बादल मुकदम स्ट्राईकला आपण पाहतो ॲज अ बॅट्समन कोटका स्पोर्ट नावालीकडून. तर गोलंदाज जो आहे तो देखील आपण पाहतो थौजेकडून तयार होतो. पहिलाच बॉल आक्रमण आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. 4 सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉलला व्हेरी फर्स्ट चौकार. जवळपास 3 ते 4 मी म्हणेन की तास तो सामना थांबला, परंतु पहिला जो मी म्हणेन की प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश मिळालं. आणि आता आपल्याला पाटोळे गाव देखील आपण पाहतो की क्रिकेट स्पर्धेसाठी ओळखलं जातं. स्पेशली मागील वर्षाची नाईटची स्पर्धा भरपूर चांगली त्यांची झाली आहे. बादल मुकदम आणि विजय हे 2 फलंदाज आघाडीला आले आहेत. आणि पावपलेमध्ये गोलंदाजी भूषण पाटीलची. ओम साई एलन तळोजे मजकूर आणि समोर नावालिबी या 2 संघांना पण एकमेकांशी लढाई लढताना पाहतोय. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी पेठालीकरांची संकल्पना. आणि त्यामध्ये आपण पाहतो की महादेव काका 11 या संघानं आता या कल्पक बुद्धीनं या स्पर्धेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणलंय दरवर्षीप्रमाणे. चांगला चेंडू आहे. ओ, चालाकी दाखवायचा प्रयत्न करतात. भरपूर असे विकेट किपर आहेत ज्या वेळेला ते ॲज अ विकेट किपर म्हणून काम पाहत असतात, त्यावेळेला या गोष्टी ते घडवून आणतात. आणि ते आपण पाहिलं की हा जो प्रयत्न आहे तो आपल्याला जरूर पाहायला मिळाला खेळाडूचा. अनुज मडवी ॲज अ विकेट किपर म्हणून चलाखी दाखवायचा प्रयत्न. आणि गरज आहे, नीड आहे ती म्हणजे टीमला. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की समोरचा मग एखादा नवीन खेळाडू आलाय मग त्याला काय खेळतो, चांगला खेळाडू लेवदी स्ट्राईक करते असं म्हणतात काय, असं नाही आहे. क्रिकेटमध्ये मी म्हणेन की तुम्ही जितका समोरच्याला डिस आणि डॉमिनेट कराल तेवढा तुम्हाला फायदा मिळतो सेकंड आपला. सो हे फार महत्त्वाचं आहे. आणि असंच नाव क्रिकेट आहे. दिस इज आर्ट ऑफ क्रिकेट अँड ऑल्सो क्राफ्ट क्रिकेट. त्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. ओव्हर नंबर 1 मध्ये भूषण पाटील, जो सध्याला आपण पाहतो की हेमंतच्या लागोलाग आपल्याला जरूर पाहायला मिळेल की तळोजे मजकूरचं टेनिस क्रिकेट हायलाईट करतोय. आणि त्याला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. बादल मुकादम हे नाव सगळ्यांना परिचयाचं. विजय खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ओ, फॉलो 3 मध्ये डायरेक्ट हिट. आणि आपण पाहतो की सुखरूप आहेत स्ट्राईकला. सो ओव्हर नंबर 1 फक्त आणि फक्त 5 धावा खर्च झाल्यात. चौकार आणि त्यानंतर सिंगल बादलच्या कडून आणि सलग 3 डॉट बॉल आपण विजयकडून खेळताना, 4 डॉट बॉल विजयकडून आपण खेळताना पाहिले. तशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ पावलेला फक्त 5 धावा बिनगड्याचा मोबदला.
आपण पाहतो प्रवास केपीसी इनामपुरीच्या ट्रॉफीमध्ये, जिथे आपण पाहतो मालिका 20 साठी अल्टो कार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सुपर 6 साठी दाखल झालेला संघ आज थोडासा आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मी म्हणेन की जय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो टॉस केल्यानंतर दोन्ही तुमच्या बाजूने पडणं अशक्यच आहे. सो एक GL ती तुम्हाला स्वीकारावी लागते. म्हणेन जो आपल्याला पराभव मिळतो त्या पराभवापासून आपण शिकणं असतं की पुढे कसं आपल्याला करायचं आहे, पुढे कसं आपल्याला चालायचं आहे. त्याचंच नाव क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की उलटवार होतात, पलटवार होतात. ते म्हणतात ना, दिवस बदलायला वेळ लागत नाही. काढू तयार, ओ द विकेट. हा बॉल खोला टाकायचा प्रयत्न, यॉर्कर लेंथ कव्हरला खेळलेत पॉईंटमधून फिल्डर आणि जरूर आपण पाहतो की तोपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न रन्स घेण्यासाठी इथे खेळाडू आपण पाहतोय जे ते जरूर प्रयत्न करतात. धीम्या गतीने थोडेसे चालले. तळोजे मजकूर संघ आपण पाहतो अलीकडच्या कामामध्ये या ओम साई 11 तळोजे मजकूरला आपण अनेक मैदानामध्ये खेळताना पाहिजो. शेवटच्या पूलमध्ये आता जर आपण पाहिलं तर गावचा एक युनायटेड संघ देखील त्यांनी बांधलेला आहे आणि ते चांगले करतायत. त्यांचा खेळ भरपूर चांगला आपण अनेक मैदानामध्ये पाहतो. सो तळोजे मजकूर आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहतो ती म्हणजेच टीम नावाली कोटका स्पोर्ट. ओ द विकेट. हा बॉल लिडिंग एज. ओ थोडेसे फंबल झाले होते खेळाडू. मी आधीच म्हटलं की नौका संघ आहे, कारण ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हेमंत पाटील हा खेळाडू आपल्याला एक परिचयाचा, अनुज मडवी परिचयाचा पाहायला मिळतो आणि त्यानंतर भूषण पाटील हा परिचयाचा खेळाडू, अजून बालूराज आहे. त्यानंतर सगळे चेहरे जे ते मी म्हणेन की जे ते सगळ्यांना जरूर अनोळखी आहेत. सो यंग खेळाडूंना चान्स मिळलं आणि त्यासाठी कुणाल खेमून म्हटलं होतं एका बाईटमध्ये. विकेट आहे. यस, फर्स्ट स्लिपला बॅट्समॅन आउट. बॅटर बाद. पहिला धक्का, 8ला विकेट. ती म्हणजेच कोटका स्पोर्ट नावालीची. त्यानंतर आपण बघितलं की फर्स्ट स्लिपला झेल घेण्याची संधी उपलब्ध झाली. फर्स्ट स्लिपच्या फिल्डरने कुठलीही चुकी नाही. अनुजकडून कौतुक केलं या छोट्या खेळाडूचं आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो की या सामन्यावरती जी पहिली विकेट घ्यायची होती ती घेण्यामध्ये यश ओम साई 11 तळोजे मजकूर या संघाला मिळाले, यात काही शंका नाही आहे. हेमंत पाटीलने आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एक गड्याचा मोबदला आतापर्यंत मोजावा लागलाय, तो म्हणजेच नावाली या संघाला. 8ला 1 विकेट. जिथे आपण पाहतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये न्यूमॅन उपकार खेळण्यासाठी सज्ज झालाय. उपलब्ध खेळाडू जिकडे आपण पाहतोय हेमंत. ओ द विकेट. डाव सुरू आहे. ओ यस्ट्या उखडल्यात. एखादा अनुभव पडावा आणि एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं या पद्धतीनं आपण पाहतो की ऑफ स्टिक तिथे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. लाकूडतोड गोलंदाजी आणि बॅट्समॅन आउट. आठ वरती आता दुसरा धक्काही पडताना आपण बघितोय. काय गोलंदाजी पहा. हेमंत सुरुवातीला आले, त्यानंतर आपण बघितलं की सुरुवातीचे जे बॉल आहेत त्यामध्ये 2 चेंडू त्यानं 3 धावा खर्च केले होते. आता बॅक टू बॅक 2 विकेट त्यानं संपादन केल्यात. ऑन हॅट्रिक आपण या गोलंदाजाला पाहतोय. स्पर्धेमधली मी म्हणेन की पहिली ही हॅट्रिक होण्याची संभावना किंवा प्रोबॅबिलिटी आहे, कारण एक दिवसीय स्पर्धा आहे. सो सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये आपण विकेट बॅक टू बॅक 3 नाही पाहिलेले आहेत. मॅचमध्ये संधी आहे खेळाडूला, कारण हॅट्रिक ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. मी आधी चर्चा केली की 46 वेळेला वन डे क्रिकेट आणि 43 वेळेला टेस्ट क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवरती लेदरमध्ये आपण या विकेट पडताना बघितल्यात. आणि जवळपास आपण जर विचार केला ह्या आकडेवारीमध्ये थोडेसे चेंजेस झालेत गेल्या 2 वर्षापासून. त्यामुळे हॅट्रिक ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. जसं की चित्ता दुर्मिळ आहे तो आपल्याला काहीकच जंगलामध्ये पाहायला मिळतो, तशी हॅट्रिक आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि विकेट शिवाय कुठली हॅट्रिक गणली जात नसते. मग सिक्सर हॅट्रिक हे फक्त म्हणण्यासाठी, इवन इम्प्रोवायझिंग क्रिकेट आणि खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी म्हणतात ॲज अ समालोचक, जेव्हा अनेक मी म्हणेन की कॅन्डिडेट काम करतात. रन घ्यायचा प्रयत्न तिकडे जरूर या बॉलवरती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न केले. आदित्य स्ट्राईक रेटला आपण पाहतोय या बॅटिंगसाठी, ज्यानं पहिल्याच बॉलवरती 2 सुरुवात केली आहे. स्ट्राईक रेट 200चा खेळाडूचा आणि टोटलला 10 धावा ड्युअल डिजिटमध्ये 2 विकेटच्या अगदी आपण पाहतोय
मोबदल्यामध्ये नावाली कोटकर स्पोर्ट सध्या आपण पाहतोय बॅटिंग करते फर्स्ट हाफला. ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत पाटील संघाचा संघनायक शेवटचा एक बॉल बाकी आहे. अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. इकॉनॉमिकल षटकं दोन्ही पाहायला मिळालेत. 5.4च्या सरासरीनं बॅटिंग होती ती म्हणजेच नावालीची. ओ द विकेट. ओ हा बॉल उंच बॉल जात नाहीये. सिक्सर फार कमी आपण बघितलेत. एकच षटकार मी म्हणेन आतापर्यंत थोडी उशिरा उपस्थिती जरूर आम्ही दाखवली आहे, कारण कालच्या अगदी आपण पाहिलं की रात्रीमध्ये त्यानंतर थोडंसं ऑफिसचं शेड्यूल मॅनेज करणं थोडं कठीण झालं, त्यामुळं इथे पोहोचणं थोडंसं त्यामुळं उशिरा झालं. अन्यथा गतवर्षीची स्पर्धा देखील साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी आम्ही जरूर आमच्या शब्दांकनामधून रंगवली होती, इवन मांडली होती शब्दातून. साई श्रद्धा डेव्हलपर्सला आपण पाहतो. फॉर बेस्ट डील्स कॉन्टॅक्ट आपण 8850412503 वरती संपर्क करू शकता. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर पिसारवे आणि तलोजामध्ये आपल्याला त्यांच्या जरूर साईड्स पाहायला मिळतात. त्यांचे को पार्टनर आहेत स्ट्रॅटेजिक पार्टनर अर्थातच MD फाल्कॉन स्लिप्स, आणि त्यांना आपण पाहतो त्यांच्यासोबत ट्यून आहेत. आणि त्यांच्याच अगदी आपण पाहतोय की संयुक्त माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या अगदी ड्युएट माध्यमातून आपण या साईड्स नियमितपणे रन होताना पाहतो. या परिसरामध्ये डेव्हलपमेंट भरपूर चांगली झालेली आहे आणि तिचा फायदा आता अनेक मी म्हणेन की लांबून आलेल्या रहिवाशांना, मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत, बर्ड्स म्हणून चालणार नाही आहे, मायन्स आहेत, बट आता म्हटलं जातं की स्थलांतरित होऊन आपण पाहतो की व्यवसाय असेल, रोजगार असेल, या गोष्टींची काळजी घेत जे आपल्याला पाहायला मिळतात की स्थलांतर करतात, त्यांच्यासाठी या भरपूर चांगल्या संधी आहेत. आदित्य 3 दिलेत 2 मध्ये, तर बादल मुकादमने 4 मध्ये 8 दिलेत. त्याला स्ट्राईकला आणणं फार महत्वाचं आहे. बादल म्हटलं तर या संघाचा प्रमुख खेळाडू आहे, हे सगळ्यांना परिचयाचं आहे, माहिती आहे. ऑन द विकेट. हा बॉल खोला टाकलाय, कोला टप्पा आणि त्यानंतर एक सिंगल. फर्स्ट स्लिपला चेंडू, फिल्डर तिकडे उपलब्ध आणि एकदम धावसंख्या जी ती आपल्याला जरूर पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जी ती झालेली आहे 13 धावा, 13 ऑन बोर्ड आतापर्यंत टीमला जमा केलेली धावसंख्या. ही स्पर्धा जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला फ्रेंड्स फॉरएव्हर पेटाली, अथवाच मी म्हणेन की स्वर्गीय महादेव काका 11 शिवानस्पोर्ट पेटाली संघ कधीच खेळताना पाहायला मिळत नाही. हे फार चांगलं समीकरण आहे आणि प्रत्येक संघानं मी म्हणेन की या गोष्टीवरती आकलन केलं पाहिजे की ज्यावेळेला आपण घरच्या मैदानावरती स्पर्धा ठेवतो, ओ तिथे फंबल आणि बाउंड्री जी ती अगदी आपण पाहतो युरोपच्या बाहेर. मिळतील रन 4, येतोय चौकार. नुकताच आपल्याला आगमन व्यासपीठावरती पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. त्यांचं मी स्वागत करतोय. कार्पेटच्या आधारे खेळलेत, गॅपमधून बॉल आहे, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, फेकी नॉन स्ट्राईक खेळला. जय पाटीलकडे चेंडू आणि जयनं आपण पाहतोय की चांगलं काम आपलं चोखरित्या बजावलंय. सो इथेच जो आपण पाहतोय मागील बॉलवर आलेले चौकार आणि त्यानंतर आता आलेल्या 2 म्हणजे अर्थातच 6 मिळाल्यात. बादलला 14 आणि टीम नावाली भाषा खात्यामध्ये 19 फर्स्ट इनिंगमध्ये. ओव्हर नंबर 3चा प्रवास सुरू आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बादलचा, बॅट अँड बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अनुजनं आपलं काम चोखरित्या बजावलं. ऑनस्क्रीन अनुज चांगली इम्प्रूव्हमेंट या खेळाडूंना आतापर्यंत दाखवलेली आहे, यात काही शंका नाही आहे आणि त्याला आपण खेळताना पाहू. 19 झालेत, 19ला 2 पडलेत. ओ द विकेट, अराउंड द विकेट, माफ करा. ओ गुड लाईनचा बॉल, लीडिंग एज अँड टेकन, बॅट्समन आउट. महत्वाची विकेट, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज माघारी तंबूत आणि आपण पाहतोय की महत्वाचा गडी गारत.
आदित्य आणि बादल हे दोन खेळाडू, ज्यामध्ये बादल बाद झाल्यानंतर आता नवीन संधी खेळाडूला मिळते. बादलनं डाव चांगला सांभाळला होता, आतापर्यंत 19 झाले त्यापैकी बादलच्या 14 आहेत. सो ही विकेट मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं फार महत्त्वाचं होतं. या मैदानावरती म्हटलं तर किमान 35 ते 40 धावा मिळणं सेफ आहेत, कारण बाउंड्री जी आहे ती वाईड आहे. त्यामुळं समोरच्या क्षेत्रामध्ये जे षटकार आहेत ते फार कमी पाहायला मिळतात. दिवस 17मधून आपण जर विचार केला तर मॅच क्रमांक 3 पासून आपण 2 पासून आपण जर विचार केला तर फक्त एकच सिक्सर आपण आतापर्यंत पाहिला आहे, आणि तोही कव्हर ड्राईव्हचा फटका होता. योगेशने तो फटका लगावला होता. चांगला चेंडू, माफक गोलंदाजी. या षटकातून 8. जय पाटीलचा खेळ षटक जे आहे ते संपलंय. येस, आपण जातोय कॉम बॉक्समध्ये. आपल्याला सन्मान करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत. रमेशजी केणी साहेब यांना मी ते सन्मानित करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. इथे सन्मान केला जाईल आमचे अतिथीगण आदरणीय श्री रमेश केणी साहेब यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून नियमितपणे कला, क्रीडा आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत या परिसराचा अगदी आपण पाहिलं की कसा बदल घडेल आणि कसं या परिसराचं नाव जे आहे ते अगदी आपल्याला देशोधडीला जाताना पाहायला मिळेल, यासाठी जे नितांत प्रयत्न करत असतात ते आमचे मान्यवर वंदनीय श्रीमान रमेशजी पाटील साहेब यांचा सन्मान श्राई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय महादेव काका आणि शिवांसपूट पेठाळी यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा शाही सन्मान मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं आहे, आणि त्यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बघितलेला आहे. वन्स अगेन जातोय कॉम्बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपल्या सेवेत तत्पर 3 षटकांच्या खेळामध्ये 19 धावा, जिकडे 6.33च्या सरासरीनं बॅटिंग करते ती म्हणजेच टीम नावाली. आणि शेवटचा आता एका षटकाचा वाजवी खेळ बाकी आहे. ओम साई 11 तळोजे मजकूरनं चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली, गोलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. सो फलंदाजी करताना बॅटिंग युनिट थोडासा आपल्याला जरूर बॅकफुटला. मी एक परत चर्चा करीन या मैदानावरती, ज्याला मी म्हणेन की ही साई श्रद्धाची ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी उचलायची आहे. त्यानं ग्राउंड शॉट खेळलं आणि जो फरक आहे तो फरक ओळखणं मैदानाचा फार महत्त्वाचा आहे. टी व्हीवरती आपण जेव्हा सामने पाहतो त्यावेळेला अनेक वेळेला या गोष्टींची चर्चा होते की विज्ञान गार्डन आहे, त्यानंतर अनेक मैदान आहे, त्या मैदानांचा आराखडा समजवला जातो. मग काही मैदानावरती आपण पाहतो की धावा ज्या कमी बनतात, काही मैदानावरती धावा जास्त बनतात. ओ फंबल, रन कंप्लीट, क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता, संपर्क पहा पण चांगला नव्हता झाला, बट लेग स्लिपकडून काढून डायरेक्ट थ्रो केला. तिथे बाल बसवले आधी, आणि त्यानंतर पहा बॅकअपसाठी अगदी आपण पाहिलं की जे लॉंग ऑफमध्ये खेळाडू ते जरूर तिकडे उपलब्ध झाले, बट बॉलर होते माफ करा, आणि त्यांनी बॉलला जरूर कलेक्शन करत असताना त्यांचा तोल थोडासा आपण पाहिला की जो गेला. ओ फटका चांगला, गॅपमधून स्ट्रोक एक्झिक्यूट, 1 बाउन्स होती टॉप, बॉल सीमारेषा बाहेर. ओव्हर नंबर 4च्या दुसऱ्या बॉलवरती येतोय चौकार, नावालीला 4. थोडे आत गेले होते बॅटचा फेस, त्यानंतर स्लॉट मधला बॉल गॅपमध्ये मारणं पसंत केलं. हाही बॉल, उंच बॉल गेला, बॉलर आलेत प्रयत्न करतात आणि दूर आहेत बॉल पासून, फार दूर नव्हते. फिल्डिंग जी आहे ती एका टप्प्यानं झाली, तोपर्यंत 2 धावा सहज गतीनं पूर्ण करतायत फलंदाज. रोणकवरती आक्रमण आतापर्यंत 7 आल्यात, टीम 26 वरती जाऊन पोहोचते. मागील मॅचचा आपण पाहिला की हा टार्गेट इथपर्यंत आला होता. आता 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते म्हणजेच टीम कोटका स्पोर्ट नावालीकडे, यात काही शंका नाही आहे. तन्मय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि तन्मयला संधी आहे बॅटिंग करण्याची. हा बॉल पुन्हा एकदा मिसजमेंट, अनुज आणि विकेट किपर म्हणून झेल, बॅट्समन आउट. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद आणि 26ला हा 4था धक्का.
विकेट आली आहे. जो खेळाडू धावा बनवत होता त्या खेळाडूनं विकेट आपली सॅक्रिफाईस, मी म्हणेन सॅक्रिफाईस म्हणून चालणार नाही, विकेट पडली आहे कारण रोनकलाही सफलता. सो विकेट जी आहे ती थोडी इम्पॅक्ट टाकणारी आहे. शेवटची 2 बॉल हाणामारी करणं फार महत्त्वाचं, किमान 10 धावा. मी म्हणेन की सन्मानजनक धावासंख्या उभी राहू शकते. या मैदानावरती 35 ते 40 धावांचा आराखडा आपण आधीही केला आहे, चर्चा केली या गोष्टीची. रोनक, ओ पाटीलचा बॉल खोला टाकलाय, त्यानंतर बॅट्समनला डिस केलं जात आहे. छोट्या सनीचा खेळाडू फिंगर रोल केले होते, ओ बाल बचावलेत पा, काय गोलंदाजी आहे. असे छोटे छोटे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांचा खेळ आपण पाहता सगळे इम्प्रेस झालोत. आणि म्हणूनच आपण पाहतो की क्रिकेट जे ती क्रिकेटची क्रेज जी आहे ती वाढली आहे. फिंगर रोलर वन्स अगेन, हाही बॉल तेवढाच चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. या बॉलवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या सह्यानं टीमची धावसंख्या 27 झाली असता 28 धावांचं टार्गेट कोटकस्फोट नावालीकडून टीम ओम साई 11 तळोजे मजकूरकडे. 24 ला 28 सेकंड आपला बनवायचा लागतील. नेक्स्ट मॅचचा टॉस जो आहे तो डिले होईल कारण यानंतर विजेता वर्सेस विजेता लढाई. सो आराध्या स्पोर्ट पाटणोली संघ आपण कुठेही जाऊ नका, स्टे टू नेट विथ स्वर्गीय महादेव काका अँड शिवान स्पोर्ट पेठाली यांच्या संकल्पनेनं साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफीमध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. आणि प्रेक्षक वर्ग आपण देखील कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. एक दर्जेदार अशी स्पर्धा, मधोमध्ये छोटासा ब्रेक आहे, जाऊयात DJ यांचं संगीत ऐकण्यासाठी. स्पीडअप करा, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. आपण थोडं सहकार्य करा अशी विनंती आहे तुम्हाला. स्पीडअप करा. आणि बॅटिंग युनिटमधून 2 फलंदाज आघाडीचे आपण लगेच पाठवायचे आहेत. बॅटिंग युनिटमधून 2 फलंदाज आपण लागोलाग लगेचच पाठवायचे आहेत. जबरदस्त स्पर्धा आणि स्पर्धेचं आयोजन देखील तेवढंच छान. स्पर्धेसाठी आपण देऊयात सगळ्यांना शुभेच्छा. मैदानावरती आपण जर विचार केला तर अनेक वेळेला सामने भरवले जातात आणि स्पेशली या मैदानावरती खेळण्यासाठी अनेक संघ आसुसलेले असतात कारण मैदान देखील तेवढंच चांगलं मैदान आहे. मागील वर्षी चर्चा होती की नेक्स्ट इयर कदाचित हे मैदान आपल्याला पाहायला मिळणार नाही अशी, बट यावर्षी पुन्हा एकदा तेच मैदान आपण पाहतो, क्रीडांगण जे आहे ते सजलेलं आहे. ऋषिकेश मडवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. ऋषिकेशजी मडवी साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. अठ्ठावीस धावांचं टार्गेट असेल. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी भूषण पाटील आणि जोडीला बालू राजे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू आहेत दोन्ही. बालू राजे म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूच्या नावाचा ट्रेंड जो आहे तो जरूर आपण बघितला होता. त्यानंतर भूषण पाटील सारखा एक इमर्जिंग स्टार्स आपण पाहतोय खेळाडू जो आहे तो तळोजे मजकूर संघाला मिळाला. त्यामुळे या गावामध्ये आपण पाहतो की जरूर चांगले खेळाडू उपलब्ध झालेत आणि स्पेशली भूषण पाटील याची चर्चा आहे. ज्या वेळेला पहा की गावामधून संघ उभारले जातात
आणि तुम्हाला खेळवण्यासाठी प्रत्येक संघ जो आहे तो एक्साइटेड असतो. त्यावेळेला आपण समजून जायचं की तारे फिरलेत, आपले दिवस आलेत. राऊंड द विकेट. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. पॉइंट मधून कव्हर मध्ये बॉल सीमारेषा बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉल अँड पहिल्याच बॉलला येतोय. खेळत असताना आपल्याला जरूर धावा पाहायला मिळाल्या. 4 झाली सुरुवात. पाठलाग करायचं धावांचा. बालूचं आक्रमण सुरूच. सलग दुसऱ्या बॉल वरती ऍज इट इज तसाच फटका आणि धावाही तशाच. बॅक टू बॅक 2 चौकार. 2-4. क्या बात आहे. आघाडीचे फलंदाज कसे असावे याचं उत्तम उदाहरण बाळूराजेकडून पाहायला जरूर मिळत आहे. पॉवर प्लेला फोडायचे आहे आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा उद्देश त्याचा आहे, यात काहीच शंका नाही. आणि त्यामध्ये आपण पाहतो की तो आता इथून मात्र जरूर समोरच्या संघावरती तुटून पडला. हाही बॉल तेवढा चांगला. दरम्यान आपण पाहू शकतो की टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला पुढे जरूर वाटसरू होताना पाहायला मिळते. 22ला 20ची आवश्यकता आहे. भूषण पाटीलला स्ट्राईक. 3 मध्ये 9. बाळूराजे 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी आणि विकीनं 9 धावा खर्च केल्यात. नावलीच्या अगेन्स्ट मी म्हणेन इथे चांगली फलंदाजी दाखवली आहे. आणि पहा सुरुवात ते म्हणतात ना, वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. इथे तसंच घडलंय. कारण की सुरुवात जी आहे ना ती सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे. काही वेळेला असं म्हटलं जातं की अंत भला तो सब भला. भाई पण जो प्रेशर येतो आणि त्यानं जे मी म्हणेन फाटते ना ती त्याची त्यालाच कळते. ते म्हणतात ना ज्याची जळते त्यालाच कळते. हा चेंडू जो आहे तो खेळलाय. फिल्डर आहे तिकडे उपलब्ध. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत फेकी होणार. तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवला जातं. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतो की डॉट बॉल खेळण्याचा मनसोबा नाही आणि हलक्या हातानं जी धावसंख्या तिला पुढे नेण्याचा प्रयत्न. म्हणजे ते म्हणतात ना की हळूहळू आपण पाहतो की आले आणि जिंकून गेले. जसं की कासवाची ती शर्यत सशासोबत आणि हळूहळू ती त्याने शर्यत जिंकली होती. हलक्या हातानं पुन्हा एकदा गॅपमधून स्ट्रोक एक्झिक्यूट. बाळूचा क्लास आणि 3 चौकार. क्या बात आहे. चांगली फलंदाजी पॉवर प्ले मध्ये. सो पॉवर प्ले मध्ये आक्रमण सुरू आणि आता आलेला चौकार टीमला 14 वरती नेऊन ठेवतो. 28 पर्यंत पोहोचायचं आहे. अर्ध्या धावसंख्येला आतापर्यंत कंप्लीट केलं. बॅटिंग करत असताना ओम साई 11 तळोजे मजकूर या संघानं. येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत. बाळूराजे स्ट्राईकला. 4 मध्ये 13 दिल्यात. हा बॉल चांगला आहे. फटका पा पॉइंट मध्ये. नॉन स्ट्राईकला धोका होण्याचे चान्सेस बट सेफ पोहोचलेत. थोडासा लेझी थ्रो आणि त्याचा फायदा जो आहे तो मिळाला आहे. तो म्हणजेच टीम तळोजे मजकूरला जीवनदान बालूला म्हणूया तो सेफ पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेला आपण पाहतो जावा जे आहेत ते आपल्याला 15 बनताना पाहायला मिळाल्या. सो 15ला कुठलाही लॉस नाहीये. आता उर्वरित 18ला 13ची आवश्यकता. तुम्हाला फेकायचे आहेत. आता इथून जर आपण कंपॅरिझन जरूर चर्चा केली तर 18 चेंडू आहेत तुमच्याकडे. त्यातील 17 आता बाकी आहेत.
त्या 17 मधले किमान 8 ते 9 चेंडू तुम्हाला मिळेल की डॉट फेकावे लागतील. हाही चांगला चेंडू आहे. फिरून खेळायचा प्रयत्न जिथे खेळाडूचा बालूचा. भूषणनं आतापर्यंत मिळेल आपला बॅटचा फेस खोललाच नाही, जो स्ट्राईक द्यायचं काम करतोय तो म्हणजेच खेळाडू बालूला. चला टीम पाटणोळी, तुमचा संघनायक तुम्ही तयार ठेवायचा आहे तिथे. पाटणोळी अभिनंदन, पहिला सामना जिंकला आहे. हा एक असा संघ आहे की ज्यांचा सामना असेल, आपण यूट्यूबवरती पाहतो की आता अनेक सारे प्रेक्षक असे झालेले, तो वाईटचा कॉल आहे पण त्यांचा, की जे सामना पाहतात की जर गावचा संघ असेल तर जास्तीत जास्त सामना बघतात, आणि तर सामने बघायलाही मजा राहिली नाही आहे पहिल्यासारखी. पहिले आपल्या अलीकडचा जवळचा संघ असेल तर आपण त्यांचा सामना पाहायचो, पण जेव्हा पाटणोळीची मॅच लागते ना, मी त्यावेळेला ट्यून असतो ती मॅच पाहण्यासाठी. कारण रतेश पाटीलचा खेळ, तन्मयचा खेळ जो आहे तो पाहता अगदी आपण पाहिलं ना, प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती अक्षरशः गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखे दृश्य असतात. ते इतके चांगले ते खेळतात. आज मैदान मोठं आहे त्यामुळे थोडे कमी बरसताना पाहायला मिळालेत. आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला आणि लॉंग लेगला बॉल बालूच्या बॅट मधून येतोय हा षटकार. एकदा यावेळेला आहेत फिल्डर पण बनले प्रेक्षक. डाऊन दी ग्राउंड वेगानं चेंडू आणि पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, 4 रन. ऑन साइडला बाळू राजे नामुमकिन को मुमकिन कर दे. क्या बात आहे. सरळ ऑन साइडला ऑन द राईज फटका आणि इथे धावा मिळत आहेत. विजयासाठी जितक्या आहेत तितक्या पुरेशा. सामना जिंकलाय दळोजे मजकूर यांनी आणि नेक्स्ट राऊंड साठी ते क्वालिफाय झालेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. सेकंड आपला बॅटिंग करत असताना, पाटला करत असताना की आपण पाहिलं की एकतर्फी ही धावसंख्या ज्यानं जमा केली तो खेळाडू अर्थातच टीम तळोजे मजकूरचा बाळू राजे. 26 धावांची विस्फोटक इनिंग त्याच्याकडून आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.